नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी ट्राय करतोय आणि इफ्तार स्पेशल आपण बनवतोय. तर आज आपण बनवतोय गुलगुले. तर आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं केळी सोलून घेतलेली आहेत आणि गूळ घेतलं आहे. आता हे केळी आणि गूळ एकत्र करून थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सर जारमधून असं फाईन याची पेस्ट करून घ्यायची आहे. गूळ तुम्ही वितळवायला पण ठेवू शकता, पण मिक्सरमध्ये घातल्यामुळं छान याची पेस्ट होते आणि एकदम वेगळी रेसिपी आहे. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे साधारण 4 वाटी. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर मी इथं साधारण पोह्याचा चमचा, त्याच्यानं 1-2-3 चमचे तूप घातलेलं आहे. आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, पण मऊसूत छान होतात याच्यामुळं गुलगुले. तर आज आपण याच्यामध्ये आता आपण हे म्हणजे मिश्रण जे वाटून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर आज आपण रबडी गुलगुले बनवते आणि अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर आपलं पीठ एकदम रेडी आहे. तर मी तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि थोडं असं हातानेच याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं, म्हणजे गोल असे बघा असे प्रकारे गुलगुले तयार होतात. तर लालसर रंगावर आपण इथं सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत. आणि इथं तुम्ही थोडेसे याच्यामधले गुलगुले घेतलेले आहेत, तर बघू शकते मऊसूत असे आपले गुलगुले तयार आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये इथं मी 1 वाटी दूध घेतले आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी परत 1 ग्लास दूध इथं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. तर रबडी गुलगुले बनवतोय आपण आणि त्याच्यामध्ये हलकंसं दूध गरम करून घेतल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर घालून दूध ठेवलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घेऊया. तर मी याला कलर येण्यासाठी थोडीशी अगदी हळद टाकली होती, तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल. आणि फ्रीजमध्ये ठेवून अगदी छानच असं म्हणजे याला थंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्या ताटात गुलगुले काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण ही रबडी घालून घेत आहोत. तर फ्रीजमध्येच ठेवून आपल्याला हे खायचं आहे. अगदी अप्रतिम होतात आणि खायला इतकी चविष्ट. तर इथं आपली सर्व रबडी याच्यावरती घालून तयार आहे. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.